अपयशामध्ये आणि संघर्षाच्या कालावधीमध्ये माणूस एकटाच असतो. परंतु जेव्हा तो सक्सेस होतो ना, तर त्याच्याबरोबर पूर्ण दुनिया यायला सोबत तयार असते. म्हणजे कधी-कधी आपण संघर्ष करत असताना तुम्ही सगळेजण एक प्रॉब्लेम फेस करत असाल, की यार अपेक्षा लोकं ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण जर होत नसतील किंवा त्याला जर वेळ लागत असेल, तर ती लोकं नाराज होतात आणि आपल्याला एक अपेक्षापोटी एक टोमणा मारला जातो, की याच्याकडून होणार नाही किंवा याच्याकडून होऊ शकतं की नाही याच्यावरती शंका आहे. म्हणून अशा लोकांचं तोंड जर बंद करायचं असेल ना, तर त्याला आपल्या कृतीतून आपलं उत्तर दाखवायचंय किंवा उत्तर द्यायचं आपलं. म्हणजेच नुकतंच एक एक फिल्म ॲक्टर आहे, मला नक्कीच त्यांचं नाव सांगायला आवडेल. अक्षय खन्ना. 1990च्या दशकातला अतिशय म्हणजे 90चा हिरो आहे. अगदी रोमॅन्टिक हिरो म्हणतात त्यांना. परंतु त्यांच्या काही कालावधीमध्ये आलेले जे पिक्चर आहेत, अर्थात छावापासून अगदी धुरंधरपर्यंत, तर ह्या पिक्चरमुळं पुन्हा एकदा एखाद्या माणसाचं आयुष्य उज्ज्वल होण्यासाठी केवळ एकच गोष्ट खूप गरजेची असते. त्या माणसासाठी पिक्चर होता, परंतु आपल्यासाठी जी गरजेची गोष्ट आहे तो म्हणजे आपला रिझल्ट. म्हणून एक जी पीडीएफ आहे रिझल्टची आणि त्या पीडीएफ मध्ये जे नाव असतं, तर हे आपलं आयुष्य आणि भविष्य दोन्ही बदलतं. आपल्यावरती संशय ठेवणारे आणि आपल्यावरती अनेक गोष्टींवरती बोलणारी लोक जे आहेत, यांचं तोंड बंद करायचं असेल तर आपले प्रयत्न तेवढे प्रामाणिक असले पाहिजेत. नमस्कार, हिस्ट्री बाय सचिन गोळीक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. याच्यापूर्वी घेतलेले व्हिडिओ जे आहेत युट्यूबवरचे, तर या व्हिडिओवरती तुम्ही केलेलं निस्सीम प्रेम आणि त्याचबरोबर तुम्ही दिलेला प्रतिसाद, तर याची खरंच दाद द्यायला हवी. आणि म्हणूनच आपण 4 जानेवारी 2026 मध्ये होणारी गट ब पूर्व परीक्षा जी आहे, तर याच्यासाठी इतिहासाचे 10 प्रश्न आणि त्याचबरोबर प्रत्येक ऑप्शनचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथं घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी शेवटी काहीतरी मोटिवेशन स्टोरी सांगतोय, जे तुम्ही इतर लोकांना सांगू शकता आणि त्याच स्टोरीमधून तुम्हाला अभ्यास करण्याची एक नवीन प्रेरणा मिळते. म्हणून आपण अशा प्रकारचे गट ब पूर्व परीक्षेसाठी म्हणजे खास 4 जानेवारीसाठी इतिहास या विषयाचे अतिसंभाव्य प्रश्न आणि त्याचबरोबर विश्लेषण भाग 2 मध्ये मी पुन्हा तुमचं स्वागत करतो आणि अपेक्षा करतो की पाठीमागचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आहे आणि त्याचबरोबर तुमचा अभ्यास कसा चालू आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा व्हॉट्सअपवरती सांगितलं तरी चालेल, किंवा तुम्ही अभ्यास प्रामाणिक करा. 100% सांगतो, पीडीएफच्या रिझल्टच्या पीडीएफ मध्ये तुमचं नाव असणार आहे. हे जे सगळे व्हिडिओ जे आहेत याच्या लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जर खाली ओके केलं मोअरला, तर तिथं तुम्हाला ह्या सगळ्या फॅक्ट आहेत. त्याचबरोबर अतिसंभाव्य प्रश्न सिरीज 10 लेक्चर आहेत आणि त्याचबरोबर जयंती विशेष ज्या ज्या महान व्यक्तींच्या जयंती झाल्या, तर त्या महान व्यक्तींच्या जयंतीच्या दिवशी अतिशय सुंदर आणि खूप सविस्तर माहिती दिलेली आहे, जी तुमच्या परीक्षेसाठी, ज्ञानासाठी आणि बोलण्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. आपण सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न या ठिकाणी आपण घेतोय. तो प्रश्न काय आहे बघा. डॉट यांनी नागपूरमध्ये मध्य प्रांत वराड विडी कामगार संघाची स्थापना 1 जानेवारी 1931 रोजी केली होती. तर इथं हायलाइट करायचं आहे मध्य प्रांत वराड, ठीक आहे, आणि विडी कामगार संघ आहे आणि 1 जानेवारी 1931 मध्ये यांनी स्थापना, अर्थात अशा प्रकारची स्थापना केली होती. म्हणजे मध्य प्रांत जर म्हटलं तर आपल्याला मध्य प्रांत म्हटलं की नागपूर किंवा मध्य प्रदेश जो आहे, तर याला जोडणारा महाराष्ट्राचा काही भाग आहे. मग इथं ऑप्शन्स काय काय दिलेत, तर LN हरदास आहेत, राजेंद्र नायर, बापूजी अने आणि शंकरराव देव हे महत्वाचे ऑप्शन दिलेले आहेत. म्हणून ह्या प्रश्नाचे उत्तर आहे तर मध्य प्रांतामध्ये अर्थातच बापूजी अने असतील, हे थोडेसे विदर्भामध्ये जातातच, परंतु शंकरराव देव आणि हे राजेंद्र जे नायर आहे, तर हे तिन्ही ऑप्शन म्हणजे त्या भागामध्ये काम करणारे नव्हते. परंतु काम करणारे कोण होते विडी कामगार संघाचे, तर ते होते LN हरदास, ठीक आहे, LN हरदास. मग यांच्याबद्दलची विशेष माहिती काय आहे. मध्य प्रांत जेव्हा बनला होता किंवा मध्य प्रांत जो होता, तर या मध्य प्रांतामध्ये आमदार म्हणून म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे मेंबर होते LN हरदास, ठीक आहे, लक्ष्मण हरदास. आणि या हरदास यांनीच, तुम्ही सगळ्यांना माहित असेल की भारतामध्ये एक जय भीमचा नारा दिला जातो, तर हा जय भीमचा नारा देणारे पहिले व्यक्ती जर कोण असतील, तर ते होते हे LN हरदास. हे भारताच्या रेल्वे खात्यामध्ये बघा प्रश्न विचारतात, यांच्यावरती फडकेवर प्रश्न विचारतात. हे रेल्वे खात्यामध्ये नोकरीला होते आणि त्याचबरोबर 1931 मध्ये यांनी अशा प्रकारचे मध्य प्रांत वराड विडी कामगार संघाची स्थापना केली होती. परंतु हे प्रेरणा घेतली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबर त्यांच्या पूर्वीच्या महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळबाबा वलंकर असतील, त्याचबरोबर छत्रपती शाहूजी महाराज यांच्याकडून प्रेरणा घेतली. प्रत्येक वाक्य परीक्षेला येऊ शकतं, कुठलं ना कुठलं, कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये, म्हणून लक्ष देऊन फक्त ऐकायचं आहे. त्याचबरोबर यांनी काय केलं, तर डॉक्टर आंबेडकरांनी 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची
स्थापना जी केली होती, तर ह्या स्वतंत्र मजूर पक्षाचे मध्य प्रांत जो आहे, तर ह्या मध्य प्रांताचे हे सरचिटणीस म्हणून या ठिकाणी काम करत होते. आंबेडकरांसोबत जोडले जातात म्हणून या व्यक्तीवरती प्रश्न येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाची ही इन्फॉर्मेशन आहे, त्याचबरोबर ही अशा पद्धतीची माहिती तुम्हाला विचारतात. नंबर 2 चा ऑप्शन आहे, यांच्याबद्दलची जास्त माहिती अवेलेबल नाही. बापूजी अने, आपण या बापूजी अने यांना काय म्हणतो, माधव अने. ठीक आहे, माधव अने या नावाने ओळखतात. ठीक आहे, माधव अने किंवा बापूजी अने जे आहेत, तर हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये खूप महत्वाची भूमिका पार पाडणारे व्यक्ती होते. यांनीच माधव अने यांनी 1962 आणि त्याचबरोबर 1967 नागपूर मतदारसंघातून अपक्ष खासदार झालेले होते. हे लक्षात ठेवा, अपक्ष खासदार झाले होते. हे तुम्हाला माहित आहे का, पुसद या ठिकाणी जंगलचा सत्याग्रह जो केला होता, तर हा बापूजी अने यांनीच केला होता. यांना पिता असंही म्हटलं जातं. ठीक आहे, आदरणीय पिता असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर लोकनेते हा त्यांना लावलेला खूप महत्वाचा शब्द आहे. बापूजी अने लोकमान्य टिळकांचे खूप चांगले समर्थक होते, लक्षात ठेवा. आणि वेगळा विदर्भ ही जी मागणी पुढे येऊ लागली होती, तर ह्या मागणीचे समर्थक म्हणजेच कोण होते, तर ते बापूजी अने होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती जर असेल, तर बापूजी अने आणि पिवळे दोन आणे अशा प्रकारची एक म्हण त्यावेळी प्रसिद्ध झाली होती. त्याच्यानंतर अजून एक यांच्याबद्दलची सगळ्यात महत्वाची गोष्ट की सुभाषचंद्र बोस, ठीक आहे, आणि त्याचबरोबर जतींद्र सेनगुप्ता यांच्या दोघांमध्ये जेव्हा वैचारिक वाद सुरू झाला होता, तर ते सोडवण्याचं काम बापूजी अने यांनी केलं होतं. म्हणून हे बापूजी अने टिळकपंथी होते, टिळक समर्थक होते. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये यांनी खूप मोठं आणि भरीव काम केलं होतं. कधीतरी प्रश्न यांच्यावरती येऊ शकतो. शंकरराव देव जे आहे, तर यांना अर्थात तुम्ही सगळेजण त्यांना खूप चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या परिचयाने ओळखता. यांच्यावरती बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. आणि शंकरराव देव यांना आपण नानासाहेब देव या नावाने सुद्धा ओळखतो. म्हणून यांचं नाव जे आहे, तर या ठिकाणी मी लिहून ठेवतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढच्या वेळी प्रश्न आला तर तुम्हाला तो सांगता यावा. नानासाहेब देव. ठीक आहे, आता शंकरराव देव जे आहे, तर हे कोणकोणत्या चळवळीमध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट झाले होते किंवा काम करत होते, तर यांनीच 1893 मध्ये सतकार्योत्तक, लक्षात ठेवा, सतकार्योत्तेजक नावाची एक सभा सुरू केली होती, सतकार्योत्तेजक सभा. आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये असताना प्रबोधन पत्रिका नावाच्या एका पत्रिकेतून त्यांनी आपले विचार मांडलेले होते आणि हे पुण्यातून काढलेले होते. त्याचबरोबर 1918 पासून 27 पर्यंत हे बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये हे राहत होते, म्हणजे मेंबर होते. त्यांचा संबंध जो आहे, तर तो संबंध अर्थात विदा सावरकर जे आहेत, तर यांची अभिनव भारत नावाची संघटना, ह्या संघटनेबरोबर त्यांचा संबंध येतो, लक्षात ठेवा. यांची महात्मा गांधीजींबरोबर जी भेट झाली होती, हे गंगाधर देशपांडे नावाच्या एका व्यक्तीनं, गंगाधर देशपांडे यांनी त्यांची भेट घालून दिली होती महात्मा गांधीजी यांच्या सोबत. दुसरी महत्वाची गोष्ट आहे बघा, आपल्या पुण्यामध्ये मुळशी नावाचा जो सत्याग्रह घडला होता, तर त्याला सेनापती बापट यांनी लीड केलं होतं. परंतु पहिले सत्याग्रह जे आहेत, तर हे शंकरराव देव होते. याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी आहे, सुरुवातीला विरोध केला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शंकरराव देव हे संयुक्त मुंबई सहित महाराष्ट्रासाठी कधीही प्रयत्न करू शकणार नाही. ते नंतर खरं ठरलं आणि नंतर नेहरूंच्या बाजूने जात असताना यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी खूप चांगलं काम केलेलं दिसून येतं. जसं सखा पाटील आहे तसं शंकरराव देव यांनी. म्हणून हे जे ऑप्शन्स तुम्हाला दिले जातात, अर्थात हा प्रश्न आणि त्याचं उत्तर एवढंच फक्त सांगणे हा इथं उद्देश नसतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, लेक्चर आवडलं तर तुमच्या मित्रांना शेअर करायला नक्की विसरू नका. बघा, हे जे ऑप्शन्स तुम्हाला दिले जातात नाही, समजा इथं उत्तर मी फक्त एकच सांगितलं, LN हरदास हे जय भीम वाले होते, जय भीम नारा देणारे होते, रेल्वे खात्यामध्ये हे कामाला होते आणि त्याचबरोबर ही थोडक्यात इन्फॉर्मेशन झाली. परंतु इथं जे ऑप्शन अनालिसिस म्हणतो ना आपण, ते ऑप्शनचं विश्लेषण हा या युट्यूब लेक्चरचा सगळ्यात जास्त तुम्हाला फायदा होतो. सो पुढील प्रश्न आपण बघतोय, 1942च्या छोडो भारत आंदोलन चळवळीमध्ये कोणी टाटाच्या खोपोली रायगड येथून मुंबईला होणारा विद्युत पुरवठा खंडित केलेला होता. बघा, आता ही धाडस कोण दाखवू शकतं, तर भारतामध्ये 1942 म्हटलं की गुप्त आंदोलन आहेत किंवा गुप्त संघटना येतात किंवा गुप्त पद्धतीने चालणाऱ्या जे काही ऍक्टिव्हिटी होत्या रिव्हॉल्युशनरी, क्रांतिकारी, तर हेच लोक या ठिकाणी करू शकतात. म्हणून 1942चं छोडो भारत आंदोलन
टाटाचा खोपोलीमध्ये प्रकल्प होता आणि रायगड येथून मुंबईला होणारा विद्युत पुरवठा त्यांनी बंद करून टाकला. आता खोपोली रायगड हा भाग जो येतो तर हा भाग गोमाजी पाटील यांचा पण आहे, मोहन धारिया यांचा पण आहे आणि भाई कोतवाल यांचा पण आहे. त्याचबरोबर नाना पुरोहित यांचा सुद्धा आहे. आता एकच ऑप्शन राहिला होता की बाबा कोकणातून कोण आहेत, तर चौघचे चौघ कोकणातून आहेत. परंतु या चौघांमध्ये लीड करणारं कोण होतं, तर लीड करणारे एकच व्यक्ती होते, त्यांना काय म्हणतो आपण, तर भाई कोतवाल या नावाने ओळखलं जातं, म्हणून भाई कोतवाल होते. तुमच्या अधिक माहितीसाठी सांगतो की कोतवाल दस्ता हा जो प्रकार आहे यांनी सुरू केला होता, म्हणजे हा संघटना आहे. तुम्ही सगळ्यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षा दिली, आझाद दस्ता नावाची एक संघटना आहे बघा. या सगळ्या लोकांनी गुप्त संघटना म्हणजेच काय तर अर्थात भूमिगत संघटना सुरू केल्या आणि भूमिगत संघटनेच्या माध्यमातून यांनी खूप चांगल्या पद्धतीनं कामं करत होते. यांनी धान्य कोठी सुरू केली बघा, लक्षात ठेवा. धान्य कोठी कशासाठी सुरू केली होती, तर भाई कोतवाल, भाई म्हणजेच कॉम्रेडच यांना म्हटलं जातं, म्हणजे हे विचारसरणी वेगळी असेल तर त्यांना कॉम्रेड बोलतात. तर धान्य कोठी म्हणजे जे गरजू लोक आहेत तर त्यांना धान्याची मदत झाली पाहिजे. लक्षात ठेवा, त्यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फितूर लोक असायचे, इंग्रजांना फितुरी करायचे. आणि मग अशाच पद्धतीनं हे जे भाई कोतवाल होते, अर्थातच हे रायगड आणि तिथं असणारे बिरवाडी हे बिरवाडीचे कोण आहेत माहितीये का, तर कोल्हापूरचे प्रति शाहू महाराज, ज्यांना आपण भास्करराव जाधव या नावाने ओळखतो, तर ते भास्करराव जाधव जे आहे तर या ठिकाणी अर्थातच इथं महत्वाचे बिरवाडीचे होते आणि बॉम्बे प्रांतात पहिले आले होते, तर हे बिरवाडीचे होते. सगळ्यात महत्वाचं की माथेरान नावाचं जे ठिकाण आहे, या माथेरान नगर परिषदेमध्ये 1941 ला भाई कोतवाल अध्यक्ष झाले होते. तिथं सिद्धगड नावाचा डोंगर आहे. इंग्रजांना भनक लागली आणि भनक लागल्यानंतर या ठिकाणी असणारा हॉल, इंग्रजांचा अधिकारी लक्षात ठेवा, हॉल, आणि दुसऱ्या अधिकाऱ्याचं नाव होतं स्टॅफर्ड. तर ह्या दोन अधिकाऱ्यांनी काय केलं, तर भाई कोतवाल आणि त्यांच्यासोबत असणारे गोमाजी आणि त्याचबरोबर हिराजी हे जे पिता पुत्र जे होते, तर यांच्यापैकी एक जण हे सगळे सापडले आणि तिथं हे जखमी अवस्थेत असतानाच त्यांना ह्या हॉल नावाच्या अधिकाऱ्यांनी मारलं, म्हणजे या दोघांनी अटॅक केलेला होता. तर हे भाई कोतवाल होते. याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे बघा, हा महत्वाचं, यांना मी कनेक्ट करतो फक्त, गोमाजी पाटील, हिराजी पाटील हे पिता पुत्र जे होते, तर हे या गोमाजी पाटील यांच्या बरोबर भूमिगत चळवळीमध्ये राहून खूप मोठं ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन किंवा काम खूप मोठं चांगल्या पद्धतीनं करत होते, म्हणून याचं विश्लेषण यांच्या बरोबर झालं होतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की नाना पुरोहित नावाचे जे व्यक्ती आहेत, म्हणजे नाना पुरोहित यांना दिगंबर विनायक असंही बोललं जातं आणि रायगड अर्थातच कोकणामध्ये त्यांचा जन्म झाला होता. परंतु ह्या नाना पुरोहित यांच्या कामाची संपूर्ण डिटेल्स माहिती जर घ्यायची असेल आपल्याला, तर क्रांतिकारी चळवळ, भूमिगत चळवळी वगैरे जे आहेत, तर याच्यावरती तुम्हाला इथं प्रश्न विचारले जातात बघा, लक्षात ठेवा. ह्या नाना पुरोहित यांची सगळ्यात महत्वाची भूमिका होती की नाना पुरोहित सावकारशाही संपली पाहिजे. काय म्हणतात, सावकारशाही संपली पाहिजेत. यांच्यावरती इंग्रजांनी जेव्हा अटक वॉरंट काढलं होतं, तर त्यावेळी यांनी कराची या ठिकाणी शिफ्ट झाले, म्हणजे कराचीला यांना शिफ्ट केलं आणि अच्युतराव जे होते, तर यांना कळालं की यांना पकडणार आहेत आता, म्हणून कराचीला पाठवलं आणि कराचीमध्ये त्यांनी बेकरी ही व्यवसाय किंवा बेकरी चालवली आणि त्याच्यानंतर पुढे कराचीतून आल्यानंतर त्यांनी महाड या ठिकाणी बेकरीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला होता. म्हणून यांच्यावरती अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर यांच्यामध्ये अजून एक दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत की मोहन धारिया जे आहेत, तर यांच्याबरोबर यांनी लोकसेना नावाची एक सेना सुरू केलेली होती. अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट हे तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकते की जंजिरा जो किल्ला आहे, या जंजिरा किल्ल्यावरती म्हणजे मुरुड जंजिरा, तर या जंजिरा मुक्त करण्यासाठी यांनी हंगामी सरकार सुरू केलं होतं. या हंगामी सरकारमध्ये प्रधानमंत्री बनले होते नाना पुरोहित. ही एवढी माहिती तुम्हाला परीक्षेसाठी सफिशियंट आहे, जेवढी परीक्षेला विचारतात वन लाईन मध्ये तुम्हाला लिहून देतोय. यानंतर आपले तिसरे महत्वाचे व्यक्ती येतात बघा, मोहन धारिया अर्थातच अतिशय उत्तम प्रशासक म्हणू किंवा उत्तम पॉलिटिशियन म्हणू, मोहन धारिया यांचा संबंध पुण्याशी खूप चांगल्या पद्धतीने येतो. 1942च्या चळवळीमध्ये खूप छान पद्धतीने काम करत होते. त्यांनी सेंट्रल लेबर नावाची एक संघटना इथं सुरू केली पुण्यामध्ये आणि त्याचबरोबर त्यांची गाजलेली किंवा नावाजलेली संघटना जर कोणती असेल तर ती वनराई होते. त्याचबरोबर भारतामध्ये योजना म्हणजे पंचवार्षिक योजना ज्या होत्या, तर ह्या योजना आयोगाचे अध्यक्ष होते राजीव उपाध्यक्ष.
राजीव गांधी आणि त्यांच्यानंतर जे प्रधानमंत्री होते तर राजीव गांधी आणि त्यांच्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांच्या कालावधीमध्ये मोहन दारिया उपाध्यक्ष होते. ही जी एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आहे हे तुम्हाला फायदा देणार आहे, तुमच्या परीक्षेचे क्वेश्चन त्या ठिकाणी कव्हर करणार आहे. अशा पद्धतीने आपण 2 प्रश्न विश्लेषण केलेलं आहे. यानंतर एक महत्वाचा तिसरा प्रश्न येतोय बघा. डॉट डॉट या मुंबईत डॉट डॉट या मुंबईत सुरू झालेल्या भूमिगतांच्या मध्यवर्ती संस्थेने क्रांतिकारकांना 1942च्या चळवळीमध्ये शस्त्रास्त्रे, दारुगोळा आणि बुलेट यांचा पुरवठा या ठिकाणी केलेला दिसतो. आता 1942 ची चळवळ म्हणजे छोडो भारत आंदोलन आहे. ह्या छोडो भारत आंदोलनामध्ये लोकांना खूप काही ताकद लागत होती, म्हणजे मॅन पॉवर लागत होते, दारुगोळा लागायचा, शस्त्र लागायचे, पैसे लागायचा, स्टेबिलिटी पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक संस्था तिथं सुरू झाली होती. त्या संस्थेचं नाव आहे सेंट्रल डिरेक्टोरेट ही संस्था आहे. आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून क्रांतिकारक जे होते, क्रांतिकारक म्हणू आपण त्यांना, किंवा त्याचबरोबर त्यांना भूमिगत नेते असं म्हणू, आणि ह्या सगळ्यांना मदत करणारी संस्था जी होती तर हे होते. याच्यानंतर इथं दुसरी एक संस्था आहे बघा, उषा मेहता यांनी सुरू केलेली 1942च्या छोडो भारत आंदोलनामध्ये. तुम्ही जर पुण्यात असाल आणि पुणे आणि अहिल्यानगर रस्त्यावरती येरवडा या ठिकाणी आगा खान पॅलेस आहे. गांधीजी असतील, देसाई असतील आणि त्याचबरोबर कस्तुरबा गांधी यांना काही कालावधीसाठी तिथं कैद केलं होतं. आणि त्या ठिकाणी तुम्हाला उषा मेहता यांनी अरबी समुद्रातून 44 मेगाहर्ट्झ, लक्षात ठेवा 44 मेगाहर्ट्झ या फ्रिक्वेन्सीचा, आणि ही फ्रिक्वेन्सी नेपाळच्या बॉर्डर पर्यंत चालायचे. तर ही 42चं आंदोलन कोणत्या दिशेने जायला हवं आणि त्याचबरोबर त्याचं मार्गदर्शन किंवा त्या लोकांच्या पर्यंत बातम्या पोहोचवण्याचं काम उषा मेहता यांनी केलं होतं. आणि या उषा मेहता यांना जवेरिया नावाचे जे बांधव होते तर यांनी खूप मोठी आणि चांगली मदत केली होती. शेवटी फायनली पकडले, ब्रिटिशांना सापडले गेले आणि मग त्यांना वेगवेगळ्या शिक्षा दिल्या. त्या आगा खान पॅलेसमध्ये उषा मेहता यांनी 42चा जो रेडिओ वापरला होता तो रेडिओ अजून तिथं आहे. जर कधी गेलात तर बघा, किंवा तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती, म्हणजे हिस्ट्री फॉर ऑल हे जे टेलिग्राम आहे जवळपास खूप मोठं आहे, 50,000 मुलं याच्यावरती आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने इतिहास शिकतात इथं रोज. तर मी काहीतरी नवीन टाकत असतो ज्याचा फायदा 100% होतो. तर याच्यावरती फक्त उषा मेहता किंवा हा आझाद रेडिओ जर टाकला, किंवा याला सिक्रेट रेडिओ किंवा याला आझाद रेडिओ या नावाने पण ओळखतात, परीक्षेला प्रश्न विचारतात बरं हे सगळे जे नावं घेत होते, तर याची माहिती तुम्हाला याच्यावरती मिळेल. मी रेडिओचा व्हिडिओ बनवून पाठवले, तो कधी जर तुम्ही बाहेरचे असाल ना तो व्हिडिओ तिथे जाऊन बघा, म्हणजे तो व्हिडिओ लक्षात येईल तुमच्या. तर अशा पद्धतीनं सेंट्रल डिरेक्टोरेट नावाची संघटना जी आहे तर ही भूमिगतांना मदत करत होते. छोटीशी एक सूचना सांगायची, आपला 0.25 ने सुद्धा रिझल्ट गेलेला आहे. बऱ्याच लोकांचं दुःख आहे 0.50 ने रिझल्ट जातो आणि 1 मार्काने सुद्धा रिझल्ट जातो. म्हणून कुठलाही विषय स्किप करायचा नाही. हा प्रयत्न एवढे दमदार करायचे की बस तुमचं उदाहरण इतर लोकांनी द्यायला पाहिजे की अभ्यासाच्या सारखा केला पाहिजे. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो. तर अशाच पद्धतीनं रिझल्ट जर आपला 0.25 ने जर जात असेल तर मग आपल्याला एक एक विषय आणि एक एक प्रश्न, एक एक मार्क तेवढाच महत्वाचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, इथं 0.25 न रिझल्ट जातोय, लक्षात ठेवा आपल्याला 35 ते 40 सेकंद मिळतात. फक्त 35 ते 40 सेकंद मिळतात. 100 प्रश्न असतात आणि 60 सेकंद असतात. किती? 100 प्रश्न आणि 60 सेकंद. हे 1 तासाचं जे मॅनेजमेंट जो करतो ना तर त्याचा रिझल्ट 100% येतो. म्हणून प्रत्येक विषय, प्रत्येक प्रश्न, प्रत्येक घटक अतिशय महत्वाचा आहे, त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचं. अदरवाईज तुमचं नुकसानीच तुम्ही जबाबदार असणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि आपले जे नुकसान होतात ना तर आपले नुकसान याच गोष्टीमुळे होतं की आपण फॉलो करत नाही. माहिती आहे तुम्हाला की मार्गदर्शन जर व्यवस्थित घेतलं तर मला वाटतं की जगामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नाही. फक्त एक चांगला उत्कृष्ट मार्गदर्शक आपल्या सोबत असायला पाहिजे. बघा, इम्पॉर्टंट टॉपिक तुम्ही काढलेत का? इम्पॉर्टंट टॉपिक जर तुम्ही काढले असतील तर 100% तुम्हाला मदत होणार आहे. हे 2020 पासून विचारलेले टॉपिक आहेत. हे बघा, इतिहासाचे काढलेले आहेत, राज्य व्यवस्था काढलेले आहेत, त्याच्यानंतर इथं चालू घडामोडीचे आहेत, सायन्स आहे, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, बुद्धिमत्ता, गणित आहे. आणि हे जे आहेत अर्थातच विषय सोपे आणि अवघड कोणते. सांगायचा उद्देश काय आहे की व्यवस्थित योग्य मार्गदर्शन जर केलं, 1 तासाचं नियोजन व्यवस्थित करता येतं आणि होता येतं. हे PDF साठी मला व्हॉट्सअपच करावं लागेल, टेलिग्रामला नाही टाकता येत मला. ठीक आहे, हरकत नाही. याच्यानंतर आपण 4 नंबरचा प्रश्न बघतोय. डॉट डॉट नंतर महाराष्ट्रीय तरुण सशस्त्र क्रांतीकडे वळाले, म्हणजे वर्ष विचारले कोणत्या. तुम्हाला एक चतुसूत्री सांगतो,
हे चतुसूत्री पाठ करून जावा. 10 पैकी 10 प्रश्न तुमच्या बरोबर येतील. लक्ष द्या फक्त 2 मिनिटं. चतुसूत्री कोणती आहे? सगळ्यात महत्वाचं पहिलं व्यक्ती, ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं आहे वर्ष, तिसरं आहे ठिकाण, ठीक आहे, ठिकाण, आणि चौथं काय असेल तर ते आहे संस्था किंवा संघटना. संस्था किंवा संघटना. याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. 100% सांगतो. माझा व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला दिलेला आहे ऑलरेडी. तुम्ही मला कधीही म्हणजे वेळ घेऊन, बरं का, वेळ घेऊन कधीही प्रश्न विचारा. वेळ घ्या व्हॉट्सअपला. एक मॅनर सांगतो तुम्हाला, प्लीज तेवढं पाळत चला. कोणालाही मेसेज कॉल करण्याच्या अगोदर त्याचे व्हॉट्सअपवरती किंवा टेक्स्ट मेसेज करून वेळ घ्या. हे अधिकारी होण्यासाठीचे मॅनर्स आहेत. आणि वेळ घेतल्यानंतर त्याचा जो योग्य वेळ असतो तो मेंटली प्रिपेअर राहतो आणि मगच तुम्ही त्यांच्याशी बोला. त्यांच्याशी तुमची समस्या, अडचण किंवा जे काय असेल चांगलं वाईट हे त्याच्याबरोबर बोला. आणि इथं युट्यूबला पण कमेंट करता की तुम्ही राहता कुठे. असं नका करू दादांनो, की व्यवस्थित प्रोफेशनली थोडंसं राहिलं पाहिजे आपण, पण खूप गरजेचं आहे ते. अधिकारी तुम्हाला नॉलेज खूप आहे म्हणजे अधिकारी होता असं नसतं. तर हे छोटे छोटे जे गोष्टी असतात ना ह्या तुमच्यामध्ये आल्या पाहिजेत. आणि जर आल्यात ना तुमच्यामध्ये तर अधिकारी होण्यासाठी नॉलेजपेक्षा मॅच्युरिटी गरजेची असते. म्हणून सगळ्या दादा, वहिनी, ताई, माई, अक्का सगळ्यांना विनंती आहे की स्वतःची एक मॅच्युरिटी डेव्हलप करा. आणि ही मॅच्युरिटी जेव्हा तुम्ही डेव्हलप कराल ना तर त्यावेळी तुम्हाला सांगतो तुम्ही 90% अधिकारी झालेले असता. हे कोण सांगतं माहिती आहे का? बऱ्याच वर्षांचा अनुभव असतो. आणि बऱ्याच वर्षाच्या अनुभवातून बऱ्याच एक्झाम पास झाल्यानंतर, मोठा अनुभव आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी कळतात. यार नॉलेज तर सेकंडरी होतं, मी मॅच्युरिटी डेव्हलप केली असती तरी माझा रिझल्ट आला असता. सो हे कीप इन युअर माइंड. लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा की मास्तरने हे सांगितलेलं आहे. रिक्वेस्ट आहे, हे नंबर दिलेला आहे याच्यावरती तुम्हाला सांगतो हे चतुसूत्री आहे. हे 4 गोष्टी आहेत. याच्या बाहेर इतिहासाचा एकही प्रश्न गेलेला नाही, एकही जात नाही. मी अनेक 10 वर्षापासून हेच सांगतोय. एवढी चतुसूत्री पाठ करा. मला जर समजा तुम्ही मेसेज केला की सर कोणत्या वेळी कॉल करू, मी तुम्हाला टाइम देतो. त्यावेळी अचानक मला एखादी घटना विचारा, मी तुम्हाला त्या घटनेमध्ये ह्यातले 2-3 घटक त्याच्यामध्ये बसवतो. ट्राय तरी करा. ठीक आहे. बघा आता आपला जो महत्वाचा प्रश्न आहे लिहून घ्या. चतुसूत्री. आपला सगळ्यात महत्वाचा प्रश्न कोणता आहे तर कोणत्या वर्षानंतर महाराष्ट्रीयन तरुण सशस्त्र क्रांतीकडे. सशस्त्र क्रांती म्हणजे शस्त्रासहित क्रांती, जशाच तसं त्यांना उत्तर द्यायचं होतं. तो कोणत्या वर्षानंतर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे का? वासुदेव बळवंत फडके साधारणतः 1880च्या दरम्यान त्यांनी क्रांती कार्याकडे वळाले. त्याच्याही पूर्वी वस्ताद लहुजी साळवे, त्याच्याही पूर्वी मग उमाजी नाईक होते. परंतु हे जे होते ते 1857च्या अगोदरचे काही उठाव बंड होते. 1857 नंतर वासुदेव बळवंत फडके यांनी पेललं ते शिवधनुष्य. आणि त्याच्यानंतर ऍक्च्युली इंग्रजांना मारण्याचं आधुनिक शस्त्र, आधुनिक तंत्र आणि सगळ्या लोकांनी एकत्र करून जे काम केलं होतं तर ते काम केलं होतं चाफेकर बंधूंनी. ठीक आहे, चाफेकर बंधूंनी. आणि नवीन एक लाट आली होती. म्हणजे चाफेकर बंधूंनी काय केलं होतं तर ह्या चाफेकर बंधूंनी इथं रॅन आणि आयस्ट, वॉल्टर रॅन आणि आयस्ट ह्या दोघांना मारलं. ह्या दोघांना जसं मारलं तसं केसरी आणि मराठा हे न्यूजपेपर खूप चांगला आणि चांगल्या पद्धतीनं काम करत होते. यामध्येच असणाऱ्या काही लेख असतील, काही ऍक्टिव्हिटी त्या दरम्यान झाल्या. याच्यावरून लक्षात आलं की क्रांतिकारी इथून पुढे फुल ऍक्टिव्हली काम करत होतं. म्हणून याचं जे वर्ष आहे हे 1896 हे वर्ष इथं येऊन जातं. लक्षात ठेवा 1896 नंतर 1906 कलकत्ता या ठिकाणी अधिवेशन झालं होतं. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. हे खूप महत्वाचं आहे. 1899 मध्ये झालं होतं कलकत्ता. आता जस्ट वर्ष दिलेले आहेत म्हणून तुम्हाला विश्लेषण करून सांगतोय. कलकत्ता कॉर्पोरेशन या ठिकाणी सुरू झालेली होती. त्याचबरोबर इथं चलन म्हणजेच परकीय चलन पाऊंड जे आहे ते भारतामध्ये कर्जनी लागू केलेलं होतं 1899 ला. आणि त्याच्यानंतर 1899-1901 ला मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग नेमला होता कर्जांनी. 1897 मध्ये काय झालं होतं प्लेगची साथ आली होती. अर्थात दुष्काळ अगोदर 96 मध्ये पडलेला होता आणि 96च्या दुष्काळानंतर अन्नधान्य आलं. अन्नधान्यामध्ये ब्युबॉनिक नावाचा व्हायरस आला आणि त्या व्हायरसमुळे भारतामध्ये प्लेगची साथ आली. आणि प्लेगने सगळ्यात जास्त एरिया जो इफेक्टेड केला होता तो होता पुणे. आणि म्हणून पुण्यामध्ये ह्या रॅन कुठून आला होता तर सातारामध्ये उपजिल्हाधिकारी होता साताऱ्यामध्ये आणि तिथून त्याला पुण्यात आणलेला होता. लक्षात ठेवा. तर हा 1897चं वर्ष आहे. 4 नंबरचा प्रश्न संपला. 5 नंबरचा प्रश्न आहे कामगार चळवळी दरम्यान लातूर या ठिकाणी कोणी कापड गिरणीची स्थापना केली.
आता ऑप्शन्स काय काय आहेत बघा. लोकमान्य टिळक आहेत, जमशेदजी टाटा आहेत, लाला लजपतराय आहेत, मंगळदास नाथूभाई आहेत. तर लोकमान्य टिळकांना का वाटलं होतं? खरं तर लोकमान्य टिळकांच्या वडिलांनी इंग्रजाच्या एका अधिकाऱ्याबरोबर एक टायअप मध्ये बिझनेस केला होता, परंतु जेवढे पैसे गुंतवले ते इंग्रज अधिकारी पळून गेला, म्हणजे त्यांना दिले नाही, ते बुडाले. मग लोकमान्य टिळकांना त्यांच्या वडिलांनी सांगितलं होतं की आपल्याला जर सर्व्हाइव्ह करायचं असेल तर दोन उद्योग आहेत. एक कोणता आहे तर कोचिंग क्लासेस, म्हणजे लॉचे क्लास घेत होते लोकमान्य टिळक. तुमच्या माहितीसाठी सांगतो, लॉचे क्लासेस घेत होते लोकमान्य टिळक, लक्षात ठेवा. ओके. तर याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की यांना सांगितलं एक तर क्लासेस घ्या एज्युकेशन, किंवा दुसरं आहे की तुम्ही उद्योग करा. मग उद्योग करा म्हटल्यानंतर लोकमान्य टिळकांनी काय केलं, 1891च्या दरम्यान लातूर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कापूस उत्पादन होत होता, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी एक कापडाची गिरणी सुरू केली, तिचं नाव होतं जिनिंग मिल. आणि जिनिंग मिल मध्ये दोन लोक त्यांनी घेतली होती, एक होते सहस्त्रबुद्धे, ठीक आहे, एक होते त्यांचेच मित्र होते ते, एक होते सहस्त्रबुद्धे आणि त्यांच्यासोबतचेच अजून एक मित्र होते. अर्थातच ह्या सगळ्या लोकांनी काय केलं तर जिनिंग मिल, सहस्त्रबुद्धे आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे परांजपे, ठीक आहे. तर ह्या दोन व्यक्तींनी काय केलं, मदत केली लोकमान्य टिळकांनी लातूरला. लातूरला जशी गिरणी सुरू झाली, मार्केट तिथं चांगलं सुरू झालं. मार्केट सुरू झालं तर तिथं इंग्रजांना कोर्टाची स्थापना करावी लागली. इंग्रजांना दहशत किती होती लोकमान्य टिळकांची, तिथे एक कोर्ट बनवलंय आणि अर्थात ते कोर्ट अजून पण आहे लातूरमध्ये, ठीक आहे. आणि ते गिरण पण तिथं. याच्यावरती मी इंस्टाग्रामला म्हणजे लोक मटा पेपरमध्ये एक लेख आला होता, महाराष्ट्र टाइम्स मध्ये, पेपर रोज वाचत चला बरं का. हा, तर त्याच्यामध्ये लेख आला होता उद्योजक टिळक म्हणून, आणि मग त्याच्यावरती मी 4 मिनिटाची एक व्हिडिओ बनवलाय, तो इंस्टाग्रामला आहे आणि तो आपल्या टेलिग्रामला पण टाकलेला आहे. फक्त लोकमान्य टिळक लातूर जिनिंग कंपनी टाकलं तरी तुम्हाला ते भेटून जाणार आहे. ओके. याच्यानंतर लोकमान्य टिळक हे एक जहालवादी व्यक्तिमत्व होते आणि त्याचबरोबर लोकमान्य टिळकांचा जो प्रवास आहे केसरी पासून सुरू झालेला किंवा 1889 काँग्रेसमध्ये प्रवास झाला, त्याच्यानंतर जहालवाद, मवाळवाद, फूट, त्याच्यानंतर एकीकरण, मग त्यांना शिक्षा, हा सगळा प्रवास आपण युट्यूबला मी सविस्तर सांगितलेलं, एकदा व्हिजिट करा, नक्की व्हिजिट करा. याच्यानंतर दुसरे व्यक्ती आहेत लाला लजपतराय. लाला लजपतराय जे होते हे लोकमान्य टिळकांचे मित्र होते. तुम्ही सगळ्यांना माहित असेल, लाल, बाल, पाल आणि घोष हे 4 लोक आहेत. लाल, बाल, पाल, घोष. मी 8वीत असताना एक भाषण दिलं होतं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. पहिला नंबर आला होता. आता कळतंय हे लोकमान्य टिळकांना इंग्रज एवढे का घाबरत होते. ठीक आहे, व्हॅलेंटाईन चिरोलनी जे बोललं होतं ते काही खोटं होतं का? असंतोषाचे जनक. लोकमान्य टिळकांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावरती मोठं इंग्रजांच्या विरोधामध्ये वातावरण तयार व्हायचं, ठीक आहे. यानंतर लाला लजपतराय, ह्या लाला लजपतराय यांचं शिक्षण जे आहे हे परदेशामध्ये झालं होतं. ज्यावेळी डॉक्टर B.R. आंबेडकर शिकत होते, सेम त्यांचे क्लासमेट असल्यासारखं तिथं होते. त्याचबरोबर यांनी लोकमान्य टिळकांच्या सोबत राहून जहालवादी क्रांतिकारक जे लोक होते सगळे ते लोकमान्य अर्थात या लाला लजपतराय यांना खूप मानायचे. आणि सॉन्डर्सच्या लाठी हल्ल्यामध्ये जखमी अवस्था आणि त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. बदला घेतला, सॉन्डर्सला मारलंच त्यांनी शेवटी, जेम्स स्कॉटला मारण्याच्या अगोदर. त्याचबरोबर यांनी आयटक नावाची जी संघटना आहे, तर आयटक 1920 याचा अध्यक्षपद म्हणजे पहिलं अध्यक्ष लाला लजपतराय होते. मंगळदास जे आहेत तर 1875 मध्ये या ठिकाणी अबूट नॉट नावाच्या एका इंग्रजाच्या अध्यक्षतेखाली पहिला आयोग नेमला. याने शिफारसी केली आणि शिफारसीच्या दरम्यानच या अबूट नॉटला जे सदस्य लोक जे दिली होती, या सदस्यामध्ये टोटल 6 लोक होते आणि त्या 6 लोक म्हणजेच कोण होते तर मुंबई म्हणजे बॉम्बे इंडियन गिरणी मालक असोसिएशन, अर्थात बॉम्बे गिरणी मालक असोसिएशन म्हणतो ना आपण, गिरणी मालक असोसिएशन. तर ह्या गिरणी मालक असोसिएशन मध्ये जे 6 लोक होते त्यापैकी मालक होते मंगलदास नाथूभाई. आणि ते 6 लोक जे होते तर हे सगळेच्या सगळे लोक इथं सदस्य अबोट नॉटला सहाय्य करण्यासाठी होते. जमशेदजी टाटा पारशी ग्रहस्थ होते, परंतु इंग्रजांबरोबर मित्रत्वाचे संबंध असल्यामुळं यांना इंग्रजांनी फेवर केलं, अर्थात आणि त्याच्यामुळे यांनी काय केलं तर अनेक संस्था, अनेक उद्योग त्या ठिकाणी सुरू केले होते जमशेदजी टाटा. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो बरं का,
लोकमान्य टिळकांना जी मदत केली होती तर ही जमशेदजी टाटा यांनी केली होती आणि यांनीच 1874 मध्ये नागपूरला एक इम्प्रेस मिल सुरू केली. तिचं नाव व्हिक्टोरिया आहे किंवा तिचं नाव सेंट्रल जिनिंग मिल आणि त्याच्यानंतर तिचं काम 1877 पासून सुरू झालं. 1877 मध्ये तिला इम्प्रेस मिल असं नाव दिलं होतं. त्याच्या अगोदरचं म्हणजे व्हिक्टोरिया आणि त्याच्या अगोदरचं सेंट्रल मिल. आता 1877 ला भारताची राणी जी होती तर तिला इम्प्रेस ही पदवी दिली म्हणून तिचं इम्प्रेस मिल नाव केलं. ती मिल आज पण आहे बरं का नागपूरमध्ये. मी लास्ट टाइम स्टेटस ठेवला होता आणि त्या स्टेटस मधून तुम्ही बऱ्याच लोकांनी उत्तरं पण दिली होती. आपला 5 नंबरचा प्रश्न संपलेला आहे. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न बघतोय. 1865 मध्ये लंडन इंडियन सोसायटी हा प्रश्न आहे. काँग्रेस पूर्व राजकीय संघटना लंडन इंडियन सोसायटी स्थापन झाली होती आणि तिचे सचिव कोण होते. आता तुम्हाला अध्यक्ष जर विचारलं असतं तर 100% सांगतो या ठिकाणी तुम्ही अध्यक्ष हे दादाभाई नौरोजी यांनी केलं असतं, बरोबर का. यांनी ही लंडन इंडियन सोसायटी 1865 मध्ये सुरू केली आणि 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन, लक्षात ठेवा, ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना सुरू केली आणि ही संघटना खूपच महत्वाची आहे, पाठच करून जावा. ठीक आहे. याचे सचिव कोण होते तर त्यांचे अतिशय जवळचे आणि चांगले मित्र होते. त्यांना नख सिखांत इंग्रज हे लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले. नख सिखांत इंग्रज म्हणजेच कोण होते तर योमेश चंद्र बॅनर्जी. हे कलकत्त्यामध्ये वकिली करायचे. पहिला काँग्रेसच्या अधिवेशनाचा अध्यक्ष होण्याचा मान दादाभाई नौरोजी यांच्याकडे होता, परंतु यांनी आपले मित्र जे होते हे योमेशचंद्र बॅनर्जी यांना तो मान दिला होता. हे 2 वेळा अध्यक्ष बनले होते. आणि दुसरी गोष्ट हे नखशिकांत इंग्रज म्हणजे इंग्रजांबरोबरच अर्थात सारखे असल्यासारखं होतं. ठीक आहे. गोपाळकृष्ण गोखले यांना मवाळवादी व्यक्तिमत्व असं बोललं जातं आणि यांच्या मृत्यूनंतरच मात्र या ठिकाणी लोकमान्य टिळक जे आहे तर ते पुढं काम करू लागले होते. अर्थात महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरु, त्याचबरोबर अनेक लोकांचे गुरु म्हणून गोखले यांना ओळखलं जातं. 1909चा परीक्षेला प्रश्न विचारतात, 1909चा मसुदा कोणी तयार केला तो गोखले यांनी तयार केला होता. यांचं भाषण एवढं प्रसिद्ध असायचं ज्या दिवशी म्हणजे याने 10 वर्षात जवळपास 12 भाषणं केले आणि भाषण ज्या दिवशी गोखलेंचं असायचं तर त्या दिवशी त्या म्हणजे शहरामध्ये सगळे सरकारी ऑफिसेसचे अधिकारी भाषण ऐकण्यासाठी त्या सभागृहामध्ये हजर व्हायचे. लक्षात ठेवा, खूप महत्वाचे व्यक्तिमत्व आहेत. आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ह्या सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये एक प्रयत्न केला होता की सगळ्या जे नॅशनल पार्टी जे आहेत किंवा सगळे जे छोटे मोठे संघटन बनले एकच संघटन आपलं बनलं पाहिजे, यांचा प्रयत्न. त्याचबरोबर 1895च्या पुणे ह्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले होते आणि ह्या अध्यक्ष झाले असताना पुणे सार्वजनिक सभेकडून त्यांना एक मानपत्र देण्यात आलं होतं. ठीक आहे. तसं पद्धतीचं मानपत्र पुणे सार्वजनिक सभेनं शाहू महाराजांना सुद्धा दिलेलं आहे. आयोगाने त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्याचबरोबर हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी अर्थात 2 वेळा इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष झालेले होते. यांनीच इंडियन नॅशनल काँग्रेस पासून वेगळं होऊन 1918 नंतर म्हणजे लोकमान्य टिळक आणि यांनीच अशा प्रकारचा एक वेगळा काँग्रेसचा पक्ष, काँग्रेसच्या बाहेर निघून एक वेगळा पक्ष सुरू केलेला होता. ठीक आहे. हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. 7 नंबरचा प्रश्न आहे. स्त्री पुरुष समानतेचा व स्त्रीच्या व्यक्ती व व्यवसाय स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना पुढील विचार कोणी व्यक्त केलेले होते. स्त्रियांबद्दलचा आहे. आता हर एक शास्त्रात, कलेत, व्यवसाय किंवा धंद्यामध्ये स्त्री पुरुषांची चढाओढ लागून ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार व्यवस्था लागली पाहिजे अशा प्रकारचं स्टेटमेंट करणारे समाजसुधारक कोण होते. बघा आपल्या आयोगाकडून नेहमी 2 ते 4 समाजसुधारकावरती प्रश्न विचारतात आणि बाकीचे 5-6 प्रश्न जे आहेत ऍव्हरेज तर तेवढे बाकीच्या आधुनिक भारत आणि महाराष्ट्रावरती विचारतात. समाजसुधारक फिक्स करून जायचे. कोणते समाजसुधारक 6 करायचे मी शेवटी सांगतो, फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे. सगळ्यात शेवटी आणि महत्वाची इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला समाजसुधारकाची सांगतो. तरी पण बघूया की स्त्री अर्थातच त्यावेळी समाज सुधारणा ज्या घटकावरती होते ते घटक कोणकोणते आहेत. लक्ष द्या फक्त की सगळ्यात महत्वाचा पहिला घटक आहे स्त्री, त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे तो आहे शिक्षण, तिसरा घटक आहे अस्पृश्यता. ओके, अस्पृश्यता.
त्याच्यानंतर या ठिकाणी असणारे जेवढ्या समस्या आहेत ह्या सगळ्या समस्या या 3 संबंधित घटकांशी होत्या आणि सगळे समाजसुधारक जे आहेत या सगळ्या समाजसुधारकांनी फक्त याच घटकावरती आपलं काम केलेलं दिसून येतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे जे आहेत अर्थातच प्रत्येक घटकावरती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने विचार करता येऊ शकतो. म्हणून जेवढे समाजसुधारक आहेत तर त्यांनी याच 3 महत्वाच्या घटकांना आपलं काम केलेलं आहे, फोकस केलेलं आहे. आता लक्षात ठेवूया हे 3 घटक मी थोडंसं सोपं करण्याचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला वाटेल की एवढं मोठं आहे की नाही, छोटं छोटंच असतं. फक्त बघा लक्ष द्या, स्त्री आहे याच्यामध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, पंडित रमाबाई, लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक जे आहेत हे स्त्रियांच्या उद्धारासाठी, त्याचबरोबर अस्पृश्यता निवारण्यासाठी, त्याच्यानंतर शिक्षण दिलंच पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात होते. त्याच्यामुळे इथं लोकमान्य टिळकांचा ऑप्शन पहिला कट झालाय. आता लोकमान्य टिळकांच्या बाबतीमध्ये तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर स्त्रियांना शिक्षण का द्यायचंय हा प्रश्नचिन्ह तयार करणारे लोकमान्य टिळक होते. मी नकारात्मक गोष्टी नाही सांगत आहे किंवा टिळकांची जी काही इमेज आहे हे कलुषित करण्याचा प्रयत्न करत नाही, पण जे सत्य आहे ते सांगतो की स्त्रियांना शिक्षण नाही दिलं पाहिजे. तेल्या तांबोळ्यांना विधानसभेमध्ये जाऊन काही नांगर हाकायचं का असे म्हणणारे अर्थातच टिळकच होते. दुसरी गोष्ट, न्यू इंग्लिश स्कूल तुम्ही बघता ना, सगळेजण फेमस आहे न्यू इंग्लिश स्कूल. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 1936 पर्यंत मुलींना प्रवेश नव्हता. हे सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. जर शिक्षणासाठी जर पैसा महानगरपालिका बाहेर काढत असेल तर तो काढू नका, त्यांना काय करायचे शिक्षण हे म्हणणार. म्हणून लोकमान्य टिळक समाज सुधारक या घटकामध्ये जात नाहीत. इथं एक ऑप्शन मात्र आपला कट झाला, ते म्हणजे लोकमान्य टिळक. आता दुसरे 2 ऑप्शन राहिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणू शकतात, परंतु या सगळ्यात महत्वाचं या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते गोपाळ गणेश आगरकर. तुम्हाला या गोपाळ गणेश आगरकरांचे अर्थात लोकहितवादींचे 1-2 स्टेटमेंट आठवतात का? स्त्रियांनी जाकीटे घातलीच पाहिजेत. बघा, स्त्रियांनी जाकीटे घातलीच पाहिजेत. दुसरं आहे की आमचे अजून ग्रहण सुटलेच नाही. हे प्रसिद्ध त्यांचे टायटल्स होते आणि अग्रलेख लिहायचे, खूप भारी होते हे. म्हणजे पहिल्यांदा तर केसरीचे संपादक, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्यांनी सुधारक नावाचं वर्तमानपत्र काढलं आणि त्याचबरोबर यांनीच अजून वेगवेगळ्या याच्यामध्ये लिखाण करत होते. तर लोकमान्य टिळकने यांच्यामध्ये कशावरून वाजलं? सामाजिक सुधारणा अगोदर की राजकीय सुधारणा अगोदर? आणि मग राजकीय सुधारणा यांना हव्या होत्या, सामाजिक सुधारणा हव्या होत्या, म्हणून तर 1887 नंतर दोघांनी वेगळा घरोबा केला होता. त्यानंतर दुसऱ्या आल्या पंडिता रमाबाई. तर यांची सदन हे लास्ट पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सगळे सांगितले होते, हे सदन तुम्हाला जोड्या लावा या घटकामध्ये विचारले जातात आणि म्हणून तुम्हाला हे यांचे सदर आणि त्यांचं जे कार्याचा सिक्वेन्स आहे हा तोंडपाठ करून जावा. अपेक्षित आहे एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचं सांगायचं झालं तर युट्यूब वरती आपल्या या आता जो तुम्ही लेक्चर पाहता या युट्यूब वरती सगळ्यात जास्त लोकांनी बघितलेला व्हिडिओ जर कोणता असेल तर तो आहे डॉक्टर बी आर आंबेडकर यांचा. जवळपास 3-4 लाखाच्या आसपास त्या लोकांनी बघितलेलं आहे. हे एवढं प्रेम बघून खरंच मला खूप भारावून वाटतंय. खूप इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही जेवढं बघा आहे इथं व्हिडिओ, जेवढी इन्फॉर्मेशन बघाल ना तेवढं तुम्ही थकून जाल. ऍक्च्युअली मी 1.5 तास नॉन स्टॉप तो व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे 1.5 तास नॉन स्टॉप तो व्हिडिओ मध्ये शिकवलेले सगळी माहिती टाकलेली, इत्यंभूत माहिती परीक्षेसाठी किंवा याच्यासाठी. तर यांचाही व्हिडिओ आहे, लोकमान्य टिळकांचा व्हिडिओ आहे, आगरकरांच्या बद्दलची माहिती युट्यूबला टाकलेली आणि इथं आंबेडकरांची माहिती आपल्या युट्यूबला आहे. एकदा नक्की विजिट करा आणि आवडला ना तर शेवटपर्यंत बघायचं. एक लक्षात ठेवायचं, कुठलीही घटना घडत असताना कुठलाही ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही सहभागी होता, जसं आता युट्यूबला लेक्चर बघताय, तर एकदा मानसिकता बनवायची की आपला 1 तास किंवा पाऊण तास या ठिकाणी घालायचंय. मग तो नॉनस्टॉप जर बघितलं ना तर ते डोक्यामध्ये जातं, ब्रेक केलं ना तुम्ही तर ते घुसत नाही. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न आहे, कोणते विधान योग्य आहे? बघा, 1919च्या कायद्यान्वये मुस्लिमांसाठी खास मतदारसंघ सुचविले. 1919 नाही तर 1909च्या कायद्याने हे विधान चुकीचं आहे. 1861च्या कायद्याने व्हाईसरॉयच्या काउन्सिलमध्ये बिगर शासकीय सदस्यांचा समावेश सुचविला गेला. 1861 म्हटलेले बरोबर आहे का? तर हे बरोबर आहे. तर या ठिकाणी फक्त ब हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. लक्षात ठेवा, मी कायदे सांगतो तुम्हाला. 1858चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट या ठिकाणी आला होता आणि ह्या ऍक्ट नुसार इंग्लंडच्या राणीने जाहीरनामा ऑलरेडी या ठिकाणी प्रसिद्ध करून सांगितलं होतं की भारतीय लोकांना आता प्रशासनात घेतलं जाईल, म्हणजे काउन्सिलमध्ये घेतलं जाईल. आणि याच्यासाठी 1861चा पहिला काउन्सिल ऍक्ट पास केला. दुसरा आहे 1892चा आणि तिसरा आहे 1909चा. हे 3 काउन्सिल ऍक्ट आहेत, लक्षात ठेवा. यात सगळ्यात महत्वाचा आहे तो एकच,
तो कोणता, तर 1909चा. पण 1861च्या कायद्याने काय केलं होतं, तर केंद्रामध्ये आणि प्रांतामध्ये म्हणजे गव्हर्नर आणि व्हाईसरॉय यांच्या कौन्सिलमध्ये भारतीय लोकांना घेतलं होतं. तर बघा, स्टेट जी कौन्सिल आहे स्टेटवाली, तर कमीत कमी 4 जास्तीत जास्त 8 आणि सेंट्रलमध्ये 6 आणि 12 एवढे भारतीय लोक ऍड केले होते. ह्या लोकांना 1892 मध्ये पुन्हा एकदा संख्या वाढवली, 1909 मध्ये पुन्हा त्यांची संख्या वाढवली आणि हे जो प्रश्न आहे तो याच्यावरती बनवलाय. म्हणून लक्षात ठेवा, 1858चा कायदा पाठ करा, 1909चा कायदा पाठ करा, 1919 आणि 1935 हे 4 कायदे तोंडपाठ करा. हमखास प्रश्न याच्या बाहेर जात नाही. तुम्ही 2020 नंतरचं अनालिसिस काढा, सगळे पेपर बघा, गट ब गट क, याच्या बाहेर प्रश्न गेलेला नाही. 9 नंबरचा प्रश्न सांगण्याच्या अगोदर एक सूचना आहे. ऍप्लिकेशन मध्ये वन डे बॅच आहे, 250 रुपये फी आहे आणि एक एक प्रश्न आणि एक एक त्याच्यातला ऑप्शन महत्वाचा आहे. म्हणून जेवढी इतिहास आहे तर तेवढा आपल्या 12-13 व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळा कव्हर केलेला आहे. तर तो सगळा जो इतिहास कव्हर केलाय तर तो आपल्या ऍप्लिकेशन मध्ये अवेलेबल आहे. ऍप्लिकेशनची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे किंवा तुम्हाला हिस्ट्री बाय सचिन गुळी प्ले स्टोर वरती गेला तर तुम्हाला अशा प्रकारचा लोगो आणि बॅच वगैरे ऍप्लिकेशन मध्ये दिसते. पेड घ्या आणि त्याच्या नोट्स साठी तिथंच नोट्स आहेत किंवा मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला नोट्स देतो. बॅच घेताना काही अडचण आली तर तुम्हाला फोन करू शकता. दुसरी एक सगळ्यात महत्वाची सूचना आहे, हे झालं ऑनलाईन साठी. ऑफलाईन साठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एसपी कॉलेजच्या समोर एनशाम सरांची पेरा इन्स्टिट्यूट आहे. तर तिथं आपण फक्त ऑफलाईन मध्ये ही अशा प्रकारची बॅच फ्री मध्ये ठेवलेली आहे. जर ज्यांना शक्य नाही ते ऑनलाईन बघतील पेड बॅच, आणि हे जे फ्री आहे ना तर हे ऑफलाईन साठी आहे फक्त. आणि तिथं डायरेक्ट तुम्ही आला तर तुम्हाला प्रवेश मिळेल. किती तारखेला आहे, 21 डिसेंबरला सकाळी 10 वाजता हे लेक्चर स्टार्ट होतील, ते संध्याकाळी 5, 6, 7, 8, 9 तुमच्या सिटिंग कॅपॅसिटीनुसार. तर इथं पण यायचं आहे, पेरा इन्स्टिट्यूट एनशाम सरांच्या इथं. ठीक आहे, ह्या 2 सूचना महत्वाच्या होत्या. 9 नंबरचा प्रश्न आहे, दहीहंडा येथील सत्याग्रह कोणत्या चळवळीशी संबंधित आहे. दहीहंडा सत्याग्रह तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की भारतामध्ये गांधीजी आल्यानंतर काय काय घटना घडलेल्या होत्या. तर रौलेट ऍक्ट आहे, त्याचबरोबर खिलाफत आंदोलन सुरू झालेलं होतं. बघा, हे घटना तोंडपाठ करायचे. खिलाफत आंदोलन सुरू झालं, परंतु त्याच्यापूर्वी या ठिकाणी चंपारण्य सत्याग्रह आहे, चंपारण्य सत्याग्रह आहे. त्याच्यानंतर अहमदाबाद आहे, ओके, अहमदाबाद. त्याच्यानंतर खेडा, हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर खिलाफत आहे, रौलेट आहे, असहकार चळवळ खूप महत्वाचे आहे. त्याच्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ आणि त्याच्यानंतर छोडो भारत आंदोलन. हे जे 3 महत्वाचे आहेत तर याच्यावरती प्रश्न हमखास विचारला जाऊ शकतो. इथं विचारले दहीहंडा हे जे काय आहे सत्याग्रह तो कोणत्या चळवळीशी संबंधित होता. सविनय कायदेभंग चळवळ ही 1930 ची होती आणि या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सगळ्यात महत्वाचा मिठाचा सत्याग्रह, त्याच्यानंतर दुसरा होता जंगल सत्याग्रह आणि तिसरा घटक होता कायदे मोडायचे. आणि मग प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे 3च घटक महात्मा गांधीजींच्या ह्या चळवळीमधले फोकस केलेले दिसतात. मग याच्यामध्ये कोणकोणत्या व्यक्ती, बघा प्रश्न कसा विचारतात, व्यक्ती कोणकोणत्या होत्या, त्याचबरोबर इथं सहभागी कुठून कोण कोण झालेलं होतं, नेतृत्व कोण, त्याच्याबरोबर अनेक लोकांना तुरुंगात झाला तर नेते कोण कोण होते जे तुरुंगामध्ये गेलेले होते आणि त्याचा परिणाम भारतामध्ये कसा झाला होता, त्याचा परिणाम भारतामध्ये आणि इंग्रजांना कसा झाला होता, हे एवढं खूप महत्वाचं आहे. तर ही 1920 ची चळवळ आहे. छोडो भारत 1942 आंदोलन आहे आणि 1930 मध्ये असणारी सविनय कायदेभंगाची चळवळ. गांधीजींना अटक केली की त्याच्यानंतर कोणी नेतृत्व करायचं, त्याच्यानंतर कोणी नेतृत्व करायचं, बाबू गेनू आहेत या ठिकाणी, बाबू गेनू साहेब ट्रक खाली आडवे पडलेले तर यांचा हुतात्मा झालेले. आणि सोलापूरची चळवळ आहे, 4 हुतात्मे झाले होते. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी ज्या चळवळी झाल्या होत्या, नेते होते, हे सगळे इथं सांगितलेले. तर याच्यावरती तुमचा प्रश्न हमखास विचारला जाऊ शकतो. आपल्या या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न बघा. 1897 मध्ये तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड एल्जिन यांनी दुष्काळ विषयक आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमला. लॉर्ड एल्जिन यांचा दुसरा आहे बरं का, एल्जिन हे दुसरे आहेत. तर दुष्काळ आयोग याच्यावरती प्रश्न विचारतात बघा. दुष्काळ आयोग तर 1861 मध्ये 60-61 मध्ये या ठिकाणी असणाऱ्या कॅनिंग यांनी पहिल्यांदा दुष्काळ निवारणासाठी काम केलं होतं. तर इथं कर्नल स्मिथ यांच्या अध्यक्षतेखाली पहिला आयोग नेमला आणि त्या पहिल्या आयोगाला नाव दिलं होतं फॅमिन कमिशन. आणि हे फॅमिन कमिशन भारतातलं दुष्काळासाठीचं पहिलं होतं. याच्या अगोदर का दुष्काळ आले नव्हते, आले होते पण इंग्रजांनी काही देणं घेणं ठेवलं नव्हतं. परंतु आता रिस्पॉन्सिबल म्हणून त्यांनी कर्नल स्मिथ यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा अशा प्रकारचा दुष्काळ आयोग नेमला.
मॅकडोनाल्ड यांचा कालावधी 1899-1901. कोण होते तर लॉर्ड कर्झन यांनी नेमला होता. या ठिकाणी कोण होतं तर लॉर्ड कॅनिंग होते. त्याच्यानंतर दुसरे आहेत जेम्स लॉयल. तर 1896चा दुष्काळ आणि त्याच्यानंतर 1800 या निमित्ताने 1897 मध्ये पुण्या आणि त्याचबरोबर बॉम्बे प्रांतात आलेली प्लेगची साथ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे जेम्स लायल किंवा जेम्स लिओल आयोग. म्हणून इथं अशा पद्धतीचा 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आता इथं जे आयोग दिले होते त्या आयोगाचे एक लिस्टिंग करू, त्याच्यानुसार तुम्हाला समजून जाईल. कर्नल स्मिथ आहे, लक्षात ठेवा. पहिले आहेत कर्नल स्मिथ, त्याच्यानंतर कॅम्पबेल, ठीक आहे, कॅम्पबेल आले होते. त्याच्यानंतर रिचर्ड स्ट्रेची आले होते, त्याच्यानंतर लॉयल किंवा लिओल आले होते, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी मॅकडोनाल्ड आले होते. तर हे 5 घटक जे आहेत, हे 5 घटक दुष्काळ आयोग म्हटलं की याच्या बाहेर जात नाही, लक्षात ठेवा. फक्त हे सगळ्यात महत्वाचे आहेत. यानंतर एक महत्वाची आणि पुन्हा एक सूचना आलेली आहे की GS1 राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर आहे. ह्या GS1 साठी आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये बॅच आहे. ह्या ऑनलाईन ऍप्लिकेशन बॅच मध्ये तुम्हाला हे GS1 अर्थातच तुम्हाला पूर्ण सिलेबस आणि त्याच्यानंतर ऑप्शनल पण बरीच लोक घेतात बघा. मग हे ऑप्शनल साठी ही बॅच आहे आणि GS1 साठी आपली ही बॅच आहे. भारतीय समाजापर्यंत शिकवतोय, म्हणजे प्राचीन पासून आर्ट कल्चर पासून सगळं इथं आपल्याला शिकवता येऊ शकतं, ठीक आहे. यानंतर सगळ्यात महत्वाचं, कधी कधी असं वाटतं ना की खूप महान योद्धा असतात परंतु ते समोर येत नाहीत. आपण एक महान योद्ध्यांपैकी एक असतो. प्रचंड मोठी काही लोकांकडे संसाधनं असू शकतात, असतातच, परंतु त्यांचा कधी कधी रिझल्ट येत नाही आणि अनुकूल परिस्थितीमध्ये सुद्धा उत्कृष्ट प्रदर्शन करून माणूस अगदी यशस्वीतेच्या सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजेच मी अगोदर सांगितलेलं आहे, परत एकदा रिपीट करतोय, तेच महाभारतात कर्ण, अर्जुन आणि त्याचबरोबर श्रीकृष्ण त्याच्या रथाचं सारथ्य करत होता. युद्ध चालू होतं आणि युद्ध चालू होतं त्याच परिस्थितीमध्ये कर्ण इकडून बाण मारायचा आणि अर्जुनाच्या रथाला लागला की अर्जुनाचा रथ असा पाठीमाग फक्त काही इंच जायचा. जेव्हा अर्जुन बाण मारायचा त्यावेळी कर्णाचा रथ असा फरफटत पाठीमागे जायचा. तो परत ओढत आणायचा, परत लावायचा आणि परत धनुष्य बाण. आणि जेव्हा कर्णाने बाण मारायचा आणि कर्णाने बाण मारला की अर्जुनाचा रथ जेव्हा एकदा तसूभर किंवा 1 इंचभर मागे सरकायचा, तर त्यावेळी श्रीकृष्ण तिथं त्या रथाचं सारथ्य करायला होते. तर ते काय म्हणायचे माहितीये का, वा क्या बात आहे, किती महान योद्धा आहे हा, त्याची आई किती धन्य असेल. आणि अर्जुनाला प्रश्न पडला की यार मी मारतोय बाण आणि याचा रथ फरफटत जातो किलोमीटर पर्यंत आणि यानं बाण मारलं की आपला रथ फक्त इंचभर पाठीमागे येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये कृष्ण फक्त त्याची स्तुती करतोय, माझी स्तुती का करत नाही. त्यानं म्हणला की बाबा तू माझ्या रथावरती बसला पण तू स्तुती नेमकी त्याची करतोय, तू बाजू कोणाची घेतोय. त्यावेळी कृष्णाने त्याला सांगितलं, हे बघ म्हटला की तो कर्ण आहे आणि तो अर्जुन आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट हे दोघांना मान्य आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सांगतो तुला की रथाचं सारथ्य करणारा जगाचा स्वामी आहे. बघा, कथा कदाचित काल्पनिक असू शकते, प्राचीन भारतामध्ये काल्पनिक कथा म्हणूनच आहे याला सगळा महाभारताला किंवा रामायणाला, परंतु मोटिवेशन घ्यायचंय आपल्याला की ह्या रथाचं सारथ्य करणारा श्रीकृष्ण हा जगाचा स्वामी आहे. रथावरती जो ध्वज आहे, ह्या ध्वजावरती हनुमान बसलेला आहे, जो जगातला सगळ्यात पॉवरफुल योद्धा आहे. हा ध्वज म्हणजेच महादेवाचा आहे आणि ह्या त्रैलोकाच्या राजाचा आहे. हे सगळं एवढं सगळे बसले असताना सुद्धा कर्ण हा त्याच्या बाणाने हा रथ जो आहे तो इंचभर मागे सारतो, म्हणजे तो महान योद्धा असणार आहे. लक्षात ठेवा, आपल्यामध्ये सुद्धा खूप सारे महान योद्धे आहेत. फक्त आपल्यातले ते गुण जे आहेत, म्हणजे परिस्थिती, हाऊ टू हँडल दी सिच्युएशन, हीच कन्सेप्ट तुमची जर क्लिअर झाली ना तर 100% सांगतो माय गॉड तुमचा रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इथं आपल्याला काय करायचंय, प्रामाणिक अभ्यास करायचा आहे. प्रामाणिक अभ्यासाचा फायदा हा तुमचा रिझल्ट मध्ये कन्वर्ट होतो. म्हणून प्रामाणिक अभ्यास करण्यासाठी आमच्याकडून नेहमी तुम्हाला शुभेच्छा असतातच. ॲटिट्यूड मध्ये राहा, अधिकारी 100% होणार आहे तुम्हाला माहित आहे ना, तर सही चांगली काढा आतापासूनच, कारण खूप चांगल्या चांगल्या फाईलवरती तुम्हाला सह्या करायच्या आहेत. लक्षात आलं का? हॅपी राहा, हेल्दी राहा. आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आपले व्हिडिओ सबस्क्राईब करून ठेवा, पुढचे खूप सारे व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे. तुमचा सगळा इतिहास या ठिकाणी कव्हर होणार आहे, म्हणजे प्रश्नांच्या निमित्ताने आणि विश्लेषणाच्या निमित्ताने. मग आपलं हिस्ट्री बाय सचिन गुळी जे आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे आणि हिस्ट्री फॉर ऑल टेलिग्राम पण आहे. तर ह्या सगळ्या ठिकाणी जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचा इतिहासाचा प्रश्न मिटतो, म्हणजे त्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावरती सोडायला हरकत नाही. सो हॅपी राहा, हेल्दी राहा आणि त्याचबरोबर तुम्ही सगळेजण तुमच्या अभ्यासाची काळजी घ्या.
कारण तुमचा अभ्यास होणं आणि तुम्ही करणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांना अभ्यासासाठी, आरोग्यासाठी आणि त्याचबरोबर अधिकारी होण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट.